बाई, काय हा प्रकार? जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. बायको, अहो ऐका ना. नवरा, बोल ना. बायको, फेसबुकवर माझे 10 फेक आय डी आहेत. नवरा, मग मला कशाला सांगतेस? मी काय करू? बायको, तुम्ही ज्या पूजाला 10 दिवसापासून भेटायला सांगताय ती मीच आहे. नवरा, कशी आहेस तू? काय करतेस? तुला माझी आठवण येत असेल ना, म्हणून म्हटलं कॉल करू. बायको, इतकं प्रेम आहे ना, मग सकाळी निघताना भांडलात का माझ्याशी? नवरा, थोडा वेळ शांत राहिला. त्याच्या तोंडून आवाजच निघेना. मग तो मनातच म्हणाला, अरे यार, चुकून बायकोलाच फोन लागला वाटतं. पत्नीनं नवं सिम कार्ड घेतलं. पतीला सरप्राईज देण्यासाठी ती किचनमध्ये गेली. तिथून तिनं पतीला कॉल केला. पत्नी, कसा आहेस जानू? पती, डार्लिंग मी मजेत. नंतर कॉल करतो हां. ती महामाया आहे ना, ती किचनमध्ये आहे. आज बायकोने किचनमध्ये स्पेशल खीर बनवायला शिकवली. मी म्हटलं, आता गुरुदक्षिणा माग. बायको म्हणाली, शेजारणीला माझ्यासोबत ताई म्हणा. बायकोने नवऱ्याला मेसेज करून सांगितलं, ऑफिस सुटल्यावर भाजीपाला घेऊन या. आपल्या शेजारीनी वहिनीनी पण केळी आणायला सांगितले आहे. नक्की आणा. हजबंड, कोणत्या वहिनी? वाईफ, अहो कुणी नाही, मी यासाठी सांगितलं की तुम्ही पोस्ट पूर्ण वाचावी. अजून पुढे गंमत आहे. नवरा, अगं पण त्या वहिनी माझ्यासोबतच आहेत. तू कोणत्या वहिनींबद्दल बोलत होतीस? बायको, आता कुठे आहात तुम्ही? नवरा, भाजी बाजाराजवळ. आणखी कुठे असणार? बायको, तिथेच थांबा कोपऱ्यावर, मी आलीच 10 मिनिटानंतर. अहो, मी भाजी बाजारात कोपऱ्यावर उभी आहे. कुठं आहात तुम्ही? नवरा, बावळट, मी अजून ऑफिसमधून निघालो नाही. गेलीच आहेस तर तू भाजीपाला घेऊन ये. सर्वात छोटा जोक. नवरा म्हणतो, मला कविता आवडते. लगेच बायको म्हणते, मला पण विनोद आवडतो. एक नवरा साधूकडे जातो. नवरा, बाबा, रात्री झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो. कुठलं तरी अद्भुत किरणे दिसतात. काय करू? साधू, अरे पासवर्ड टाक मोबाईलला तुझ्या. येड्या, तुझा मोबाईल चेक करते ती. एकदा नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण झालं. बायकोनं रागानं बॅग भरली आणि माहेरी निघाली. जाताना वाटेतच आपल्या नवऱ्याला तिने मेसेज केला, तुमच्या फोनवरून माझा नंबर देखील डिलीट करून टाका. नवऱ्याने मेसेजला उत्तर दिलं, आपण कोण आहात ताई? बायकोनं माहेरी जाण्याचं रद्द केलं. नवरा झाडाला पाणी देत असतो. त्यावेळी अचानक बायको येते आणि म्हणते, मी तुमच्या मोबाईलमध्ये काहीतरी पाहिलं आहे. तुमच्याशी मला बोलायचं आहे. लवकर झाडांना पाणी घाला. आता 2 दिवस झाले नवरा झाडाला पाणीच देतोय. पाईप सोडायला तयारच नाही. प्रियकर गंभीरपणे, अगं ऐक, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. प्रियसी, अरे पण का? काय झालं? प्रियकर, माझ्या घरच्यांचा आपल्या लग्नाला खूप विरोध आहे. प्रियसी, पण नक्की कोणाचा विरोध आहे? प्रियकर, माझी बायको आणि 2 मुलांचा. तिने त्याला चपलेनं हाणला. चंगू आणि त्याची बायको गप्पा मारत बसलेले असतात. बायको, अहो मी केव्हापासून तुम्हाला विचारते, तुमच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या कोणती? सांगा ना. तुम्ही फक्त माझ्याकडेच बघत बसलात. काही बोलत का नाही? चंगू, बॉस, एक विचारू? तुम्ही ऑफिसमध्ये केवळ लग्न झालेल्या व्यक्तीलाच का नोकरीवर ठेवता? बॉस, कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झालेली असते आणि त्यांना घरी जायची देखील घाई नसते. आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली. तेव्हा त्याला ते फार रोमॅन्टिक वाटलं. वस्तरा गळ्यावर असताना तिने विचारलं, ही नताशा कोण रे? सुनबाई, सासूबाई,
हे अजून घरी नाही आले. दुसऱ्या कुठल्या मुलीबर तर यांची भानगड नाही ना? सासू रागानं. तू नेहमी अभद्र विचार का करतेस ग? कायम माझ्या पोरावर संशय कसा घेतेस? जरी बायकोला स्वर्गात जागा मिळाली तरी आपल्या बायको नरकात वाकून बघणारच, की आपला नवरा कोणत्या चेटकिनीसोबत तर नाही ना? पती पत्नी एका गच्च गर्दी असलेल्या बसमध्ये प्रवास करत होते. योगायोग पती समोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकून उभे असतात. स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळत असते. अचानकपणे ती सुंदर बाई फिरली व तिने पतिदेवाच्या कानाखाली एक जोरदार चपराक लावली. लाज नाही वाटत परस्त्रीला चिमटा काढायला? बसमधून उतरल्यावर पती, खरेच मी नाही ग चिमटा काढला. पती अर्थपूर्ण नजरेने पाहत हसत बोलली, आणखी चिटका, चिमटा मीच काढला होता. बोला पती धर्माचा विजय असो. पती सोप्यावर आडवा पडला होता. पत्नीने त्याच्या डोक्यात दंडुका मारला. पती, का मारलीस यार? पत्नी, तुमच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. तिच्यावर रेशमा असं लिहिलं होतं. पती, अगं ती रेसची घोडी आहे. कालच्या रविवारी मी रेस खेळायला गेलो होतो ना. पत्नी, सॉरी. 4 दिवसानंतर पती घरी येतात. त्याच्या डोक्यात पुन्हा दंडुका. पती, आता का मारलास? पत्नी, घोडीचा फोन आला होता. बायकोसोबत काल झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर असं वाटत होतं की भारतरत्न अशा बायकांना दिला पाहिजे. नोकरीसुद्धा बायकोसारखी असते. एक असताना दुसरी करता येत नाही आणि जी आहे ती सोडून दुसऱ्या सर्व चांगल्या वाटतात. बायको, अहो ऐकलं का? मी काय म्हणते? नवरा, जर मेला तर त्याला स्वर्गात गेल्यानंतर म्हणे अप्सरा मिळतात. हे खरं आहे का? नवरा, हो तर. बायको, आणि बायको मरून स्वर्गात गेली तर तिला कोण भेटतं? नवरा, बायकोला तिथे माकड भेटतात. बायको, जळलं मेलं ते जिनं. असं कसं बायकांचं नशीब? इथं बी माकड आणि तिथं बी माकडच वे. स्त्री निर्माण करताना देवाने सांगितले की चांगली आणि समजूतदार स्त्री जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात भेटेल. त्यानंतर देवाने जग गोल बनवले. आता बसा बोंबलत जगाचा कोपरा शोधत. एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली आणि माणसाला विचारले, काही आठवते का? माणूस, हो, फक्त बायकोचं नाव. देव हसला आणि म्हणाला, सगळं फॉर्मॅट केलं पण व्हायरस काही गेला नाही. सुनबाई पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते. सासूबाई, काय ग, फ्रीजमध्ये देवघरातील घंटा का ठेवलीस? सुनबाई, पुस्तकातली लाईन सबका मिश्रण बनाकर फ्रीज में 1 घंटा रखिये. सासू कायमची वारीला निघून गेली. एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचं नाही. बायको, जेवलात का? नवरा तिची नक्कल करत, जेवलात का? बायको, माझी नक्कल करू नकोस. नवरा, माझी नक्कल करू नकोस. बायको, चल शॉपिंगला जाऊ. नवरा, जेवलो मी. बायको लाजत, आहो मला सांगा ना, मी तुम्हाला किती आवडते? नवरा, खूप खूप आवडते ग. बायको, असं नाही, खूप खूप म्हणजे किती? सांगा ना प्लीज. नवरा, म्हणजे इतकी आवडते की असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात. बायको, सकाळी मी झोपेत असताना माझ्या अंगावर पाणी का ओतले? नवरा चिडून, तुझ्या बापानं सांगितलं होतं की माझी पोरगी फुलासारखी आहे, कोमेजू देऊ नका. भाऊबीजेसाठी माहेरी गेलेल्या बायकोला नवऱ्याने मेसेज केला, चकली आणि चिवडा छान झालाय, तुझ्या हाताला चव आहे. बायकोचा रिप्लाय आला, जरा बेतानं प्या, मित्रांना घरी पोचवण्याच्या फंद्यात पडू नका. स्वतः बेडरूममध्ये नीट पोहोचलात तरी खूप झालं. बायको, तुम्ही मला लग्नापूर्वी
सिनेमा, रंकाळा, गणपतपुळे कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत. नवरा निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेलं पाहिलंत का तू?